नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत असेल। व्हिडिओच्या थंबनेलमुळे तुम्हाला थोडंफार एक हिंट आली असेल की ऍक्च्युली या सेशन मध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कशन करणार आहोत। बहुधा किंवा या ठिकाणी जेव्हापासून आपल्या बीएमएस आणि बीपीटीएच या प्रोसेसच्या या ठिकाणी जेव्हापासून डेट आल्यात फॉर कॅप राउंड फिलिपिंगसाठी किंवा राउंड 1 साठी, तेव्हापासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक उत्सुकता आहे की बीएमएस चा एक्झॅक्टली कट ऑफ काय जाईल। ठीक आहे, कट ऑफ जास्त आहे, सगळ्यालाच मान्य, यावर्षी कट ऑफ ट्रिमेंडस वाढणार आहे हे पण मान्य आहे। त्यामध्ये मग आम्हाला बीएमएसच घ्यायचं असेल तर आम्हाला कर्नाटक राज्य अथवा मध्य प्रदेशमध्ये अथवा आणखी कुठं जरी आम्हाला थोडंसं लो बजेटमध्ये ऍडमिशन मिळत असेल तर आमची या ठिकाणी घ्यायची तयारी आहे, असं विद्यार्थी पालकाचे या ठिकाणी बऱ्याच या ठिकाणी फोन येत आहेत। मग या ठिकाणी मला असं वाटलं की आपण अदर स्टेटमध्ये जाऊन पुढे काही कॉम्प्लिकेशन वाढवून घेण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये जर आपल्याला लो बजेटमध्ये कोणते कॉलेजेस मिळत असतील तर मी तुम्हाला याची थोडक्यात जर माहिती दिली असेल तर याचा आपल्याला 100% उद्याची जे काही चॉईस फिलिंग आहे यामध्ये आपल्याला होऊ शकतो। त्यातल्या त्यात लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी पालकांनी ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन केलं होतं, रजिस्ट्रेशन करत असताना समजा 1000चं रजिस्ट्रेशन आहे, हे रजिस्ट्रेशन फक्त आणि फक्त आपल्या मेरिट कोटा म्हणजे आपल्या ऑप्शनच्या पुढे फक्त आपल्याला यस दिसेल, त्यामध्ये आपल्याला अदर काही ऑप्शन दिसणार नाही। पण कदाचित त्या विद्यार्थ्यांना 6000चं रजिस्ट्रेशन केलं तर या विद्यार्थ्यांना मेरिट कोटा त्यासोबत मॅनेजमेंट कोटा या दोन्ही कोटातनं या ठिकाणी ऍडमिशन घेता येणार आहे। ठीक आहे, तर यासोबतच या दोन्ही कोटातनं आपलं ऍडमिशन घेता येणार आहे। मग बऱ्याच विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडेल व्हिडिओ पाहिल्यानंतर की मी तर 1000चं केलं आहे, मग आता मला मॅनेजमेंट कोट्यासाठी जाता येईल का? यस, आपल्याला मॅनेजमेंट कोट्यासाठी सुद्धा आपण जाऊ शकता, त्यात काही अडचण नाही। जरी आपण त्यावेळेस 1000चं केलं असेल तर आपण ऍडिशनली आता 5000 भरून मॅनेजमेंट कोट्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकतो। ठीक आहे, तर यामध्ये मी आपल्याला जे काही प्रश्न आहेत किंवा जे काही अडचणी आहेत याबद्दल मी क्लिअर इन्फॉर्मेशन देणार आहे। तत्पूर्वी ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या जे काही मेरिट लिस्ट आहेत त्या मेरिट लिस्ट हव्या असतील तर आपण जे काही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून आपल्याला आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील टॉप रँक अनुसार, लो रँक अनुसार, टॉप रँक पासून ते लो रँक पर्यंत कोणकोणते कॉलेजेस मिळू शकतात याबद्दलच्या इन डिटेल लिस्ट असलेली आपल्या ग्रुपवरती अवेलेबल आपण करून दिले आहेत। प्लस आपल्याकडे पेडला जॉईन नाही आहेत विद्यार्थी, पण लिस्ट हवी आहे तर आपण जे काही नॉमिनल कॉस्ट आहे याची पेड करून आपण ती लिस्ट उपलब्ध करून घेऊ शकतात। दुसरी गोष्ट, ज्याही विद्यार्थ्यांना न्यूली पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन व्हायचं असेल असे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होऊ शकतात, कारण आपल्याला जरी लो मार्क्स असतील तर आपली 100% आम्ही ऍडमिशनची गॅरंटी घेऊ की आपलं ऍडमिशन आम्ही आपल्याला करून देऊ शकतो। जसं बीएमएस आहे, बीएचएमएस आहे, तसंच आपल्याला फिजिओथेरपीची सुद्धा आम्ही लिस्ट या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। तर आता मेन आहे आपला टॉपिक बीएमएसचं लो बजेट कॉलेज। तर महाराष्ट्रामध्ये बरेच असे काही कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसची जर आपण फीस काढून पाहिली, ही फीस पाहिले असता बऱ्यापैकी आपल्याला लोअर दिसते। या फीस मध्ये विद्यार्थी पालकांना जर कर्नाटक मध्य प्रदेशमध्ये जाण्यापेक्षा तर महाराष्ट्रात जवळपास या ठिकाणी आपली एक 2 ते 3 लाख रुपये जर वाढत असतील तर काय अडचण आहे या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी। या अनुषंगाने तुम्हाला मी काही कॉलेजेस या ठिकाणी माहिती देईल आणि त्यानुसार आपण या ठिकाणी डिस्कशन करू शकतो। पाहिला असता महाराष्ट्रातील बरेच असे कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसमध्ये आपण जर फी स्ट्रक्चरचा विचार केला किंवा आपण एखाद्या मॅनेजमेंट कोट्यातनं विचार केला तर मॅक्झिमम कॉलेज हे आपल्याकडनं 5 टाइम या ठिकाणी चार्ज करतात। मोजकेच काही कॉलेजेस आहेत ते 3 टाइम्स आपल्याला चार्ज करतात, किंवा जरी आपल्याकडनं 3 टाइम जरी फीस चार्ज केली तरी आपल्याकडनं ऍडिशनल अमाऊंट घेतात म्हणजे घेतात। हे सीईटी सेलने जरी सांगितलं असेल तर रूल मध्ये घ्यायचं नाही तरी सुद्धा कॉलेज घेतात, नाही तर आपल्याला रिपोर्टिंगच करू देत नाहीयेत। पाहायचं असेल आपण राऊंड 1 झाल्यानंतर हा अनुभव घेऊ शकतात, हे दरवर्षीची एक प्रॅक्टिकल परिस्थिती आहे। तर यातच मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो जे आपलं परतूरचं कॉलेज आहे अकोल्याचं, अकोल्याच्या कॉलेजची एकंदरीत फीस आहे 1,53,500। तर याला आपण 3 टाइम मध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला सेट करून देऊ शकतो की ज्याचं की या ठिकाणी बजेट जाईल आपल्याला पर इयर 4.5 लाख रुपये। पर इयर आपण 4.5 लाख रुपये जरी केलं तर महाराष्ट्रामध्ये बीएमएस जर करायचं असेल तर आपल्याला 22 ते 23 लाखामध्ये आपलं बीएमएस होऊ शकतं, यात काही अडचण नाहीये। नेक्स्ट आहे आपलं या ठिकाणी आपण बीएसडी कॉलेज पुणे, पुण्याच्या कॉलेजची 1,45,000 रुपये फीस आहे। तर या कॉलेजचं जर आपण या ठिकाणी ऑप्शन ट्राय करत असाल तर हे सुद्धा कॉलेज जवळपास आपल्याला 21 लाख रुपयामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं।
ठीक आहे, हे जे काही कॉलेजच्या वेबसाईटवरचे जे काही फी स्ट्रक्चर आहेत, या फी स्ट्रक्चर अनालिसिस अनुसार तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे. या त्यातल्या त्यात सर्वात मोठा फ्लो आपला जर पाहिला असता हा लातूरमध्ये, नांदेडमध्ये आणि सोलापूरमध्ये. हे जे काही मेडिकल ऍस्पिरंट आहेत यांची संख्या जास्त आहे. या विद्यार्थ्यांना आपल्या नियर बाय कनेक्टिव्हिटी अनुसार आणि लो फीस मध्ये जर कॉलेज पाहायचं असेल तर ते आपलं कॉलेज येतं उदगीरचं कॉलेज. जे धन्वंतरी कॉलेज आहे उदगीरचं कॉलेज बेस्ट आहे, हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी आहे, जुनं कॉलेज आहे आणि पाहिला असता फॅकल्टी वर्ग सुद्धा चांगला या ठिकाणी. तर या कॉलेजचं देखील आपण आपल्या प्राधान्यक्रम मध्ये नाव देऊ शकतात. एकंदरीत कॉलेजची फीस 1,54,000 जाते. तर तुमचा यानुसार जर 3 टाइम्स फीस केली तर 1,63,500 पर्यंत जाते. ऍडिशनल 17 ते 18,000 रुपये घेतले जातात आणि जे काही बाकीचे तुम्हाला अमाऊंट आहे ते ऍज पर 3 टाइम या 5 टाइम हे तुम्हाला क्लिअर करूनच या ठिकाणी ऍडमिशन दिलं जातं. ठीक आहे, तर याप्रमाणे तुम्हाला ही पूर्ण जे काही मी महाराष्ट्रातील एकदम लोअर म्हणजे लक्षात घ्या मी जी बजेट रेंज ठेवली आहे किंवा बजेटचा या ठिकाणी रेशो ठेवला हा रेशो तुम्हाला दिसून येईल. यामध्ये जर आपण 4 लाखाच्या फीसचा विचार केला तर आपण 21 ते 22 लाखापर्यंत बजेट जातं. जर आपण 3.5 ते 4 लाखाच्या जवळपास फीसचा विचार केला तर हे बजेट जातं आपलं नाही म्हणलं तर 19 ते 20 लाखापर्यंत. इन केस आपण 5 लाखाच्या फीसचा जर आपण विचार केला तर आपलं बजेट एक जाते 24 ते 25 लाखापर्यंत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला मिनिमम 19 लाख ते मॅक्झिमम आपण 25 लाखापर्यंत या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतो. लक्षात घ्या, मी रिपीट करतो, मिनिमम या ठिकाणी 19 लाख आणि मॅक्झिमम आपण 25 लाखापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन आपण मॅनेजमेंट कोट्यातनं मिळवू शकतो. दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये हे जे अमाऊंट आहे बऱ्याच पालकांना टेन्शन की हे अमाऊंट आपल्याला एकखट्टा द्यायचं असेल तर आपल्याला खूप लोड पडेल. पण हे सुद्धा अमाऊंट आपल्याला दरवर्षी जे काही आपल्याला 4.5-5 लाख रुपये अमाऊंट आहे या टप्प्यामध्ये द्यायची आहे. म्हणजे आपल्याला दरवर्षी आपण लक्षात घ्यायचं आहे की 4.5 ते 5 लाख रुपये या रेशो मध्ये आपण दरवर्षी अमाऊंट सुद्धा पेड करू शकतो. त्यामुळं विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्या पालकाला या ठिकाणी महत्वाची गोष्ट आणखी ज्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या पुढे आहे, लक्षात घ्या, ज्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या पुढे अशा पालकांना ऑलरेडी या फीस तर पूर्ण भरावंच लागतात. या फीस मध्ये आपली थोडीफार वाढ होत आहे, लक्षात घ्या. कारण आपलं 1 वर्ष आणि पुढच्या सिच्युएशनचा विचार करता आपल्याला या ठिकाणी जे वाढ होणार आहे ओव्हरऑल बजेटमध्ये आपल्या 10 लाखाची वाढ होईल. यापेक्षा जास्त वाढ होत नाही कारण ऑलरेडी आपण कॉलेजला जरी रेग्युलर नंबर लागला तरी एकंदरीत जी आपली फीस जाणार आहे 12 लाख ते 13 लाखापर्यंत कशीही जाणार आहे. पण जर आपल्या विद्यार्थ्याला मार्क खूपच कमी आहेत म्हणजे जर आपल्या विद्यार्थ्याचे या वर्षीचे मार्क 300 पासून ते या ठिकाणी 380 पर्यंत मार्क आहेत तर या विद्यार्थ्यांना या वर्षी बीएमएस मध्ये ऍडमिशन मिळणं बरंच कठीण जाणार आहे. तर त्यासाठी एक सबस्टिट्यूट ऑप्शन म्हणून आपण या कोट्याचा किंवा या सीटचा आपण विचार करू शकतो. तर जेही विद्यार्थ्यांना या ठिकाणी या सीटसाठी ऍडमिशन घ्यायचं असेल आमच्या मार्फत आपलं ऍडमिशन 100% होऊन जाईल त्याची गॅरंटी आमची राहिली. आणि प्लस जे काय आपलं अमाऊंट आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण सेट करून दिलं सुद्धा जाईल त्यामध्ये जेणेकरून विद्यार्थी पालकांना लो मार्क्स असताना सुद्धा महाराष्ट्रातील बीएमएस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध होऊन जाणार आहे. तर उद्या समजा आपल्याकडे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जॉईन व्हायचं नसेल स्वतः जरी प्रोसेस करत असाल तर आपल्या पहिल्यांदा रेग्युलर ऑप्शन्सला प्राधान्य द्या आणि जे आपल्या बजेटमध्ये येणार आहे त्या बजेटमध्ये येणाऱ्या ऑप्शन्सला आपण मॅनेजमेंट कोट्यासाठी आपण ट्राय करू शकतात. पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे तरी सुद्धा आपण एक जस्ट डेमो लेवलला चेक करण्यासाठी काय सिच्युएशन राहू शकते याच्यासाठी जरी तुम्ही या ठिकाणी ट्राय केला तरी काही अडचण राहणार नाही. ठीक आहे, तर माझी विनंती आहे की हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा आणि खरंच ज्याला या ठिकाणी एबल आहेत या फीससाठी त्या विद्यार्थ्यांना जर याचा फायदा झाला तर या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यालाही या ठिकाणी वर्ष वाया जाणार नाही किंवा लो फीस मध्ये एखादं चांगलं कॉलेज सुद्धा आपल्याला मिळून जाणार आहे. ठीक आहे.